नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आज आहे संकष्टी. रविवार चाललेला आहे आणि मी म्हटलं चला आज अमोल आहे ना, ॲक्च्युली ना नळाचं वॉश बेसिनचं पण नळ खराब झालेलं आणि शॉवरचं पण झालेलं आणि माठाचंही झालेलं, म्हणून म्हटलं माठ रिपेअर करायला टाकूया. तर तिथे ना हायवेच्या बाजूलाच नेरा केंद्र दिसलं. तर अमोलला म्हटलं चला जरा मस्त थंडगार नेरा पिऊ, आणि आम्ही तिघांनीही मस्त असं गार नेरा पियालो आहोत. आता ह्या सीझनमध्ये ना जेवढं थंड मिळेल ना प्यायला दुपारच्या वेळेस स्पेशली, तर नक्की प्यावं. नारळ पाणी असू दे किंवा नेरा वगैरे असू दे. तर इथे आम्ही खारेगावला आलो, जिथे आम्ही हा माठ घेतलेला ना तिथेच आलो. तिथे त्यांना सांगितलं पाणी जरा लिकेज आहे ह्याचं, तर ते बोले 2 दिवस लागतील नळ बदली करून फिटिंग करून घ्यायला. तर आम्हाला 2 दिवस त्यांना तो माठ ठेवायचा आहे. तर इथे आल्यावर ना काही झाडंही आवडली, म्हणून आम्ही आता इथे झाडं घ्यायचीही ठरवली. तर त्यांनी सांगितलं इथे माठाचा फोटो काढून घ्या तुमच्या, आणि आम्ही झाडं फायनल करायला गेलो. झाडांमध्ये पण आम्ही घेतलं ह्याचं आपलं चहा पत्तीचं. फर्स्ट टाईम लावून बघतो आहे, कारण ताईकडे पण आणि गावी पण खूप सुंदर झाड आलेलं आहे, आणि आमच्याकडे अमोलला तर खूप झाडं आवडतात लावायला, म्हणून. तर इथे नर्सरीमध्ये ना वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या फुलांची फळांची खूप छान छान झाडं होती. सगळ्याचा अनुभव तर अन्वी खूप छान घेत होती. तिला ना फुलं खूप आवडतात म्हणून ती इथे तिथे पळत होती. तर घरी आल्यावर मी म्हटलं आज करूया पटकन मसूर डाळीची आमटी आणि भातच, संध्याकाळचं संध्याकाळी बघूया. तर मसूर डाळ ना जाते वेळेस ना मी हा एक छोटा बाऊल आहे ना तो मी भिजत घातला होता. तर ही ना फुलले बघा अशी. मी हा ना बाऊल दाखवते. ह्या बाऊल एवढं मी डाळ घेतलेली, स्वच्छ धुवून अशी भिजत टाकलेली आणि फोडणी टाकायला सुरुवात केली. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. ॲज युजल जे आपण रेग्युलर टाकतो, म्हणजे मोहरी, जिरं, लसूण ठेचून टाकायचे. ह्याच्यामध्ये तेजपत्ता टाकलेला आहे आणि खडा मसाला एक सिंगल टाकलेला आहे. तो ऑप्शनल आहे, तुम्हाला हवे तर टाकू शकता, नाही टाकला तरी चालेल. कढीपत्ता छान तडतडून गेलेला आहे आणि उभा कांदा टाकून घेतलेला आहे. कांदा असा लालसर होईपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे. थोडंसं हिंग टाकून घेतलेलं आहे आणि इथे अद्रक, लसूण आणि एकच मिरची मी पेस्ट करून घेतलेली आहे आणि ते टाकून घेतलेली आहे. टोमॅटो टाकून घेऊ याच्यामध्ये. थोडंसं हळद टाकून घेतली, टोमॅटो टाकून घेतला. आता टोमॅटोही छान असा शिजवून घ्यायचा आहे आपण. गरम मसाला टाकून घेतला आहे, लाल तिखट मसाला टाकून घेतलेला आहे, गरम मसाला टाकलेला आहे, चवीपुरतं मीठ, आणि जी डाळ आपण स्वच्छ धुतलेली ना ती टाकून घेतलेली आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही हवी असेल ना तर सांबार मसाला टाकून शेंगा, भोपळा, वांग हेही टाकू शकता. हे बटाटा ना मी एक बॉईल होता माझ्याकडे तो टाकून घेतलेला आहे, आणि मसूर डाळ शिजायला काही वेळ लागत नाही जास्त, म्हणून मी हा बटाटा असाच टाकून घेतलेला आहे. तर आता हे मिश्रण एकत्र एकजीव करून घ्यायचं. सध्या कैरीचं सीझन आहे, कैरी टाकू शकता, चिंच टाकू शकता, गूळ टाकू शकता, म्हणजे तुम्ही जसं वरणाला टेस्ट हवी आहे ना तशी तुम्ही टेस्ट करू शकता. तर कुकरला न लावता मी ही कढईमध्ये करते, कारण मसूर डाळीना पटकन शिजते त्यामुळे. तर सगळं मीठ वगैरे टाकून झालेलं आहे आणि छान असं हलवून घेते आता. आणि एक उकळी आली ना की आपण वरतून आता कोथिंबीर टाकून घेणार आहोत, हे पहा. आणि सोबत ना गरम गरम भात आणि आमटी. तर छान उकळी आलेली आहे याला. तर ही मसूर डाळ कशी वाटली ही कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. थांबा, जे नर्सरीमधून झाडं आणलेत ना ती मला तुम्हाला दाखवायची. जेवण वगैरे झाली, भांडी वगैरे झालं आमचं, आणि मग जी झाडं आणलेली ना ती आम्ही लावायला घेतलेली आहेत. ते इथे ना अन्विनीनं तगरीचं फूल लावलेलं आहे, आणि सोबत तिथे गेली ना जास्वंदाचं फूल काढायला गेलेली, हे बघा. ते इथे चहापत्तीचं झाड लावतात अमोल. कुंडी माझ्याकडे ऑलरेडी मोठी होती, त्याच्यामध्ये आता हे झाड लावून घेत आहेत. मातीनं मोकळी करून घेतली, जरा उन्हात दाखवून घेतली ती, आणि आता खत वगैरे आणलेलं, पण त्यांनी नर्सरीवाल्याने सांगितलं आम्ही खत टाकलेलं आहे, तुम्ही आता नाही, गरमीचं नाही टाकलं तरी चालेल.
तर चला, असे वृक्षारोपण करायला कोणाला आवडतं हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.